नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, जो की 10 नोव्हेंबर 2024 ला झालेला आहे। जेव्हा आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण करणं तेवढेच गरजेचे असतात। बघा, हा पेपर सेकंड आहे, त्याचे आपण क्वेश्चन आन्सर पाहूयात। गेल्या वर्षीच्या पेपरचे 2024 चे। भावनिक बुद्धिमत्तेमध्ये 61वा प्रश्न। भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्व्ही व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत। खालीलपैकी आत्मनियमनतामध्ये कोणती सक्षमता येत नाही? भावनांची जाणीव, आत्मनियंत्रण, नवक्रमशीलता, जबाबदारीची जाणीव। तर याचं उत्तर आहे भावनांची जाणीव। 62वा प्रश्न बघा, व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच वस्तुविषयी शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील? तर याचं उत्तर आहे अग्रत संघटक प्रतिमानांचा वापर करतील। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे। या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात। यामध्ये कोणते तत्व साध्य होते? तर यामध्ये होते मूर्तता, हे तत्व साध्य होते। हे बघा मित्रांनो, क्वेश्चन्स खूप लेंदी येतात बालमानसशास्त्रामध्ये, वरचीवर काठिण्य पातळी ही वाढत आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, परीक्षेत कमी गुण असलेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो। हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे प्रक्षेपण। हे बघा मित्रांनो, संरक्षण यंत्रणा हा एक सेपरेट टॉपिक आहे बालमानसशास्त्राचा। त्यामध्ये प्रक्षेपण, विस्थापन, प्रतिपूरण, हे समर्थन, हे प्रकार असे संरक्षण यंत्रणा आहे। त्या मी एक्सप्लेन करून सांगेल माझ्या YouTube चॅनलवरती। न्यू व्हिडिओ नक्कीच लवकर अपलोड करेल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते। हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? त्याचं उत्तर आहे थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती। नेक्स्ट क्वेश्चन बघा, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले। प्रयोज्य म्हणजे अनुकरण करणारा। बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावयाचे आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते। हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर याचं उत्तर आहे आदर्शाची चेतकीय गुणवत्ता, यावरती आढळते। नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश ही अध्यापन पद्धती आहे। तर कोणती अध्यापन पद्धती आहे? सामूहिक अध्यापन पद्धती आहे। विद्यार्थी ग्रुप करून विचार विनिमय करतात, चर्चा करतात आणि एखादा प्रोजेक्ट तयार करतात किंवा कोणत्या गोष्टीवरती बोलतात। तर हे कोणतं आहे? समूह तयार करतात, म्हणजे सामूहिक चर्चा, सामूहिक पद्धती आहे, अध्यापन पद्धती आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश यांनी कोणत्या गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे
व परिणाम या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला असे प्रतिपादन केले आहे. तर याचं उत्तर आहे मॉरिसन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. ओके, या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्त काळ अवस्था असे म्हणतात, ही विकास अवस्था साधारणपणे कोणत्या वयात येते? तर 7 ते 11च्या. याला आपण उत्तर बाल्यावस्था म्हणतो. पूर्व बाल्यावस्था ही 3 ते 6च्या दरम्यान असते आणि उत्तर बाल्यावस्था ही 6 ते 11च्या दरम्यान असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शोल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? तर एंडोमॉर्फिक या प्रकारामध्ये होतो. हे बघा, हा या वर्षीचा नवीन प्रश्न होता. याची आयडिया कोणालाच नव्हती. एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक आणि फ्लेग्मॅटोमॉर्फिक. हे बघा, याचं उत्तर आहे एंडोमॉर्फिक. आता हे जे उत्तर आहेत, काही क्वेश्चनचे आन्सर चुकलेले आहेत, माझेही चुकलेले आहेत. मी जे तुम्हाला हे उत्तर देत आहे, हे उत्तर परीक्षेची अंतिम उत्तर सूची जी आली होती त्यानुसार हे उत्तर मी तुम्हाला देत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर गिलफोर्ड यांनी मांडले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांच्या पूर्व अनुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या तत्वावर येतात? हे बघा, पूर्व अनुभवाचा आणि पूर्वज्ञानाचा उपयोग करून नंतर नवीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत देणे, आणि जर त्यांचा पूर्वग्रह झाला असेल किंवा पूर्वज्ञान हे चुकीचं भेटलेलं असेल तर त्यांना योग्य दिशा दाखवून त्याचं योग्य निदान करून त्यांना समजावून सांगणं हे कोणत्या तत्वात येतं? तर निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोनामध्ये येतं. ओके, म्हणून याचं उत्तर हे आहे, निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, यामध्ये आवड निर्माण होते, त्यासंबंधी आवड निर्माण होते? तर याचं उत्तर आहे प्रतिचार. ओके, नेक्स्ट बघा. पाठ नियोजना संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. आपल्याला क्वेश्चन नीट वाचायचा आहे मित्रांनो. पूरक नाही, कोणतं चुकीचं आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे गोंधळ उडतो आपला आणि आपण चुकीचं उत्तर करतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आपल्याला पूरक नाही हे विचारले तर याचं उत्तर आहे पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. शिक्षक हा पुस्तकापेक्षा वेगळं ज्ञानही देऊ शकतो, एक्सपेरिमेंटल ज्ञान देऊ शकतो. त्यामुळे हे याच्यासोबत पूरक नाहीये. पाठ नियोजना संदर्भात हे पूरक नाहीये, म्हणून आपल्याला पूरक नाही विचारले, म्हणून याचं उत्तर हे राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे? ते फ्रान्सिस गाल्टन यांनी केलेलं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, समाविष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? संप्रदायाबद्दल माहिती पाहिजे याच्या अगोदर. ओके, तर हा थेरी बेस्ड क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या पुढचे क्वेश्चन पाहूयात आपण. थँक्यू.